सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आता आपल्याबरोबर आहे सलीम बाबा सय्यद. सलीम बाबा सय्यद, आपण MIM कडून इच्छुक आहात, तर प्रभागामध्ये आपण आता विकास कामासाठी आपल्याकडे काय योजना आहेत आणि ह्याच्या आधी आपण काय काय केलेलं आहे? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 पुणे महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये लागत आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. तसं माझ्या भावाने या ठिकाणी प्रश्न विचारला की प्रभागामध्ये तुम्ही काय कामं करणारे, कशी कामं करणारे. माझा अजेंडा एकच आहे, नळ दुरुस्ती करणे, संडासं बांधणे, रोड दुरुस्ती करणे, टेंडर पास करून विकासाचे कामं हे सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी करतो. महापालिकेमध्ये गल्लीतला एखादा कार्यकर्ता तरी असला, तो पाठपुरावा करून या ठिकाणी महापालिकेला पाठपुरावा करून ती कामं मार्गी लावणारे असे कार्यकर्ते येत्या जे मागील जे 5-7 वर्ष आहेत त्याच्यामध्ये तयार असे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं काय रस्ते, खड्डे, पाणी ह्यापेक्षा माझ्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 13मध्ये MIM पक्षाकडनं जेव्हा मी इच्छुक म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे, विशेषतः मला माझ्या भागामध्ये सर्व धर्मसमभाव, सामाजिक बांधिलकी आणि माझ्या भागामध्ये जे आत्ता काही जातीय तेढ निर्माण करण्याचा काही संघटनेने, काही पक्षांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जास्त करून मी त्या विषयाकडे लक्ष केंद्रित करतो आणि विशेष करून मला या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या भागामध्ये शांतता, सुव्यवस्था अबाधित राहील आणि सर्व लोक, सर्व समाज, हिंदू, मुस्लिम, भोई, तांबट, शिंपी समाज म्हणजे 18 पगडदार 12 बलुतेदार म्हणजे छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला हा कसबा पेठ मला कुठंतरी माझ्या प्रभागामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि चांगले कामं, चांगले रोजगार, युवकांना चांगलं रोजगार उपलब्ध व्हावं त्यासाठी मी प्रयत्नशील नेहमी असणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये पुणे महापालिकेमध्ये मी योग्य असं पद्धतीने माझ्या प्रभागामध्ये बांधणी करेन आणि योग्य असा उमेदवार म्हणून तुम्ही मला पसंती देता आणि या पक्षाकडनं मला संधी भेटेल त्या पक्षाचं मी नक्कीच सोनं करून या प्रभागाचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी मी घडवण्याचा प्रयत्न करेन. प्रभागातील बेरोजगार युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी व स्वयंरोजगारासाठी आपण कोणत्या योजना आणणार आहात? बघा, विशेषतः माझ्या स्वतःचं फाउंडेशन आहे, सलीम बाबा यूथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था आहे माझी. या फाउंडेशनमार्फत मी शिवण क्लासेस, लोकांच्या पार्लरचे कोर्सेस आणि विशेष करून तरुण वर्गांना जे रोजगार मिळवण्यासाठी जे काही आपल्या सभोवती जे काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या काही कंपन्या आहेत आणि विशेषतः लक्ष्मी रोडला ज्या मोठ्या मोठ्या दुकानं आहेत त्या दुकानामध्ये संपर्क साधून, त्या कंपनीचे संपर्क साधून मी माझ्या युवकांना जे शिकलेले आहेत त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न माझ्याकडं या ठिकाणी माझ्या ऑफिसमार्फत मी या ठिकाणी काम करत आलेलो आहो. आणि माझ्याकडे या सर्वांचा डाटा आहे. जवळपास 10 ते 12,000 लोकांची माझ्याकडे यादी आहे ज्यांना आपण रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि विशेष करून ज्या माझ्या भगिनी आहेत, माता आहेत, त्यांना विशेष करून शासकीय ज्या काही योजना असतात त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पण प्रयत्न 100% आणि 24 तास मी या ठिकाणी केलेला आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, आरोग्य तसेच अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका काय असेल? महिलांसाठी विशेष करून राज्य सरकारने जे काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवावं आणि विशेष करून जे काही पुन्हा शिकतात आहेत, MPSC करतात, ते 12वी उत्तीर्ण झाले, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही त्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य जे मिळावं त्यासाठी मी नेहमी शासकीय आणि पुणे महापालिकेतर्फे जे काही योजना राबवल्या जातात त्या मी पोहोचवण्याचा, त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मी काम या ठिकाणी करत आलो आहे आणि करत राहणार आहे. जनतेने आपल्याला निवडून दिल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी थेट सोडवण्यासाठी आणि कामाच्या पारदर्शकते यासाठी आपण कोणती यंत्रणा उभी करणार आहात? 24 तास, दिवसातले 24 तास आणि 24 तास मोबाईल आपला चालू राहणार आहे. आणि यंत्रणा म्हणजे लोकांच्या प्रत्येक घराघरात माझ्यासारखा सलीम बाबा सय्यद, माझ्यासारखा एक कार्यकर्ता प्रत्येकांच्या घरात असणार आहे आणि लोकांच्या जे काही अडीअडचणी असतील, समस्या असतील त्या सोडवण्याचा निस्वार्थ भावनेने आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि निवडून येऊ अथवा न येऊ, लोकांनी मला त्यांचा हक्काचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं,
त्या अनुषंगाने मी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा मी निवडून आलं तर मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो की नगरसेवक म्हणून नाही, तुमचा हक्काचा माणूस म्हणून, तुमच्या घरातला माणूस म्हणून तुम्हाला जे काही अडचणी असतील, शासकीय म्हणा, निमशासकीय म्हणा, वैद्यकीय म्हणा, ते सर्व प्रश्न सोडवण्याचा जबाबदारी मी सलीम बाबा सय्यद या ठिकाणी तुम्हाला आश्वासन आणि ग्वाही देतो की मी प्रत्येक प्रश्न तुमचे मी या ठिकाणी सोडवणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा हिजाब ओढल्याची जी घटना समोर आली आहे त्याकडे आपण एक जबाबदार राजकीय कार्यकर्ता म्हणून कसे पाहता? या ठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आता ते मुख्यमंत्री म्हणून मला ते लाज वाटते त्याला मुख्यमंत्री म्हणावं म्हणून. शेणाने चपलाने तो भरावं आणि त्या नितीश कुमार थोबड्यावर रंगवावं अशी माझी भूमिका आहे. कारण ते मुस्लिम महिलेचा अपमान नाही, तर संबंध भारतातील महिलेचा अपमान आहे. एक मुस्लिम म्हणून आज मी माझ्या भावना व्यक्त करतो आहे. त्याची ही हिंमत की ते डॉक्टर आहे, की डॉक्टर असताना त्याचे तुम्ही हिजाबला हात लावला, त्या बोरख्याला हात लावला, त्या मुस्लिम महिलेचा अपमान नाही केला, त्या धर्माचा तुम्ही अपमान केला. हे लक्षात ठेवा. नितीश कुमारला हे शोभत नाही. त्या बिहारी बाबूला आहे ना, जसं त्याचे उत्तर आम्ही लवकर देऊ. आणि त्याला पाठीचे घालणारा पक्ष आता बोलणारे कुठे गेले? नितेश राणे, पडळकर कुठे गेले? तो 10 वेळा मुसलमानांवर राजकारण करणारे, मुसलमानांवर बोलणारे कुठे गेले? राणे, पडळकर दिसत नाही का? एखादा महिलाचा तुम्ही आबरू काढताय. मला कुठेतरी महाराष्ट्र सरकारने पण याला कुठेतरी उत्तर द्यायला पाहिजे, ही माझी भावना आहे. आणि नितीश कुमार यांचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. हिजाब हा महिलेच्या श्रद्धा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी जोडलेला विषय आहे. अशा प्रकारच्या कृतीला आपण महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने कसे पाहता? हे बघा, महिलांचा सन्मान करणं, प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक महिलेचा सन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. पहिली गोष्ट, मुस्लिम म्हणून आज त्या महिलेचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे. आज त्या नितीश कुमारने हे विचार करायला पाहिजे होता की आज ती मुस्लिम महिला आहे, हुद्द्याने डॉक्टर आहे, तुम्ही ते आज एवढं घृणास्पद म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे त्या राज्याचा पहिला नागरिक त्यात तुम्ही ते सन्मान त्या ठिकाणी करू शकत नाही. मग या गोष्टीला तुम्ही विचार करा की हा माणूस कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळं मी भारताचा नागरिक आहे, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. जातीने मुसलमान असेल ना तर मातीने या महाराष्ट्राचा आहे. छत्रपती शिवरायांची शिकवण काय? छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य काय होतं? छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यामध्ये असला असता नितीश कुमार त्याचे हात आहे ना छाटले असते. आम्ही शिवरायांच्या दरबारामध्ये त्याचे हात छाटले असते. कारण आई बहिणांना त्या ठिकाणी मान सन्मान देण्यात येत होता. छत्रपतींच्या काळामध्ये, छत्रपतींच्या रयतेच्या राज्यामध्ये त्या नितीश कुमारला खरं या ठिकाणी माझ्याकडे शब्द भेटत नाही आहे. माझा चप्पल आणि त्याचा तोंड एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो. नितेश राणेचा मी जाहीर निषेध करतो, वारंवार या ठिकाणी सांगतो. नितेश कुमार, तुझी लायकी नाही आहे. त्या हिजाबला, त्या महिलांचा तू अपमान केला, हे तुला शोभत नाही आहे मुख्यमंत्री म्हणून. त्या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. सलीम बाबा, आपल्याला एक शेवटचा प्रश्न आहे. भारतीय संविधान धर्म स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत सन्मानाची हमी देते. अशा घटनेमुळे संविधानिक मूल्यांकावर काय परिणाम होतो असे आपल्याला वाटते का? काय असतं माहिती आहे का, संविधान, भारतीय संविधान हे एक सर्व समाजाला घेऊन चालणारं, घटक पक्षाला घेऊन चालणारं असं आहे संविधान आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी भारताला दिलेलं आहे. मग येणाऱ्या आता मागील आपण 10-15 वर्षापासून बघत आहोत की जे सत्ताधारी बसले केंद्रामध्ये आणि राज्यात पण, यांना संविधानाशी काय घेणं नाही आहे. यांना फक्त जातीय तेढ निर्माण करणं, जातीय प्रलोभन भाषणं करणं आणि विशेषतः करून मुस्लिम समुदाय, अल्पसंख्याक समुदाय यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी करून आपली प्रसिद्धी मिळवणं हे त्यांचा अजेंडा राहिलेला आहे. त्याच्यामुळं काय आहे माहिती आहे का, भारतीय संविधान मानणारं फक्त अल्पसंख्याक समुदाय, दलित, मुस्लिम आम्ही जे आहेत ना, ज्यांना खरंच बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मान्य आहे आणि विचारधारा चालणारी लोक आहेत, अशांना फक्त संविधानाचं जाणीव आहे. हे सत्ताधारी केंद्रात बसलेले, राज्यात बसलेले, यांना संविधानाची काय घेणं देणं नाही आहे. कायदे नवीन लागू करतात ते, रोजगार तरुणांना देत नाही आहे. बलात्कारी माज मोकाट बाहेर फिरतोय. याचा कुठेतरी राज्य सरकारने, केंद्राने विचार करायला पाहिजे. संविधानाबाबत आम्हाला आजपर्यंत अभिमान आहे, शेवटपर्यंत राहणार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिलेलं आहे हे कोणाची जागीर नाही आहे. हा संविधान फक्त भारतात चालत नाही, हा भारतात संविधान इतर राज्यात पण चालतो. या गोष्टीचा इतर देशात पण या संविधानाचं या ठिकाणी दखल घेण्यात येते. त्याच्यामुळं मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, भारतीय संविधानाला, भारतीय राज्यघटनेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय यांचा आचार विचार आमच्या जीवनामध्ये असल्या कारणानं आम्ही
त्या संविधानावर चालणारी माणसं आहोत. पण असे अघटित कृत्य करणारे जे काही आहेत, मंत्री असेल, नेते असतील, हा नितीश कुमारसारखा नालायक वृत्तीचा माणूस असेल, या गोष्टीचा आम्ही कुठेतरी निषेध करतो. आणि माझी एकच शेवटची एक विनंती आहे, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुण्यामध्ये सामाजिक बांधिलकी आणि सर्व समाजाला एकटून आपण सर्व धर्म समभाव टिकवावं, हेच मी सर्व महाराष्ट्र जनतेला, भारतीय नागरिकांना मी आवाहन करतो. आणि सामाजिक बांधिलकी जपा. कारण काय माहिती आहे का, जाताना कोणी काही घेऊन जात नाही हो. चांगले कर्म घेऊन जावा, माणुसकी घेऊन जावा, हेच मी तुम्हाला सर्वांपुढं आवाहन करतो. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण त्या पलीकडे जाऊन माणुसकी टिकवा आणि सर्व समाजाला घेऊन तुम्ही एकोपाने सर्व धर्म समभावचा नारा पुण्यातील शेवटपर्यंत टिकवा. महापालिका निवडणूक ही विकास कामावर होणार का जातपात धर्मावर होणार? विकास सध्या आता बाजूला आहे. विकासावर होणार नाही, हे फक्त मशीनवर होणार आहे. आणि मशीन सगळं सेट केलं आहे यांनी, भाजपवाल्यांनी. त्याच्यामुळं काय आहे, सतर्क राहा. सतर्क महाराष्ट्रानं न्यूज चॅनलवर मी तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही मतदार राजे सतर्क राहा. योग्य असं उमेदवाराला निवडून द्या. आणि जेव्हा बटन दाबणार ना, जोपर्यंत तुमची खात्री होत नाही की ज्या माणसाला आपण दिले त्याच माणसाला ते मतदान झाले का, त्याची खात्री जोपर्यंत होत नाही तिथनं तुम्ही हलवू नका. कारण हे सत्ताधारी राज्यातले, आपल्या देशातले सगळं मशीन सेट करून घेतले त्यांनी. किती घोटाळे, किती व्हिडिओ आले बाहेर, तुम्ही बघताय ना. त्याच्यामुळं डोळ्याला तेल टाकून मतदानाच्या दिवशी आवर्जून तुम्ही या ठिकाणी बघा की मी कुणाला मतदान करतोय आणि ते मतदान झालं का नाही, त्याची खात्री करा. हे नालायक सरकार आहे आणि काही करू शकतं, लक्षात घ्या. हे EVM मशीन जोपर्यंत हटत नाही ना, तोपर्यंत सत्तेमध्ये हे असे भ्रष्टाचारी नेते बसलेले आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात, आपल्याला MIM कडून इच्छुक उमेदवार म्हणून आहात. आपल्याला काय वाटतं, पालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल? पालिकेमध्ये त्रिशंकू अवस्था राहील माझ्या मते. कारण जे सत्ताधारी आहेत राज्यामध्ये भाजप, तर आता काय आहे, भाजपवाल्यांना असं वाटतं की सत्ता आमची 100 नगरसेवक, 110 नगरसेवक येतील, त्यांचे ते होपमध्ये आहेत. असू शकतात, कारण त्यांच्याकडे मशीन आहेत, त्याच्यामुळे ते बोलू शकतात. पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, आमचा पक्ष छोटा आहे भाऊ, पण छोटा आहे, खरा आहे आणि सर्व समाजाला घेऊन चालणार आहे. MIM पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब, महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र आमचे कोऑर्डिनेटर शफीउल्ला काजी साहेब यांचा विचार, यांचे आदर आणि यांचे विचार लोकांपर्यंत, लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी MIM पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली. कसबा मतदारसंघ कोऑर्डिनेटर या नात्याने मी माझ्या प्रभागामध्ये काम करतोय आणि प्रभागाची बांधणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. तर 100% येणाऱ्या मोठ्या महापालिकेमध्ये MIM पक्षाची ताकद आणि MIM पक्षाचे नगरसेवक तुम्हाला 100% पुणे महानगरपालिकेमध्ये दिसून येतील. धन्यवाद.